विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. टाईम टेबल डिक्लेअर झालंय. त्यात काय एवढं नवीन? दरवर्षीच होतंय. अरे, यावर्षी 2 शिफ्ट आहेत ना 2 अटेम्प्ट आहेत. माहिती आहे आम्हाला, पण वेगळं काय आहे? व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. अगदी व्यवस्थित एक्सप्लेन करतो आणि त्याच्यामुळे काय इश्यू क्रिएट झालेला आहे, हा मी शब्द वापरलाय. काय प्रॉब्लेम होणार आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आणि मला कमेंटमध्ये तुमच्याकडून उत्तर हवं आहे, की मग नक्की काय होईल? मुद्दा मी एक्सप्लेन करतो. पण त्याच्या अगोदर तुमच्या मनात जेवढे प्रश्न आहेत तुम्ही कमेंटमध्ये तर मला विचारा. पण तुम्ही जर कोल्हापूर, इचलकरंजी, ओके, कागल, त्याच्यानंतर हुपरी, हातकणंगले या आसपासच्या भागातील असाल तर उद्या 23 तारखेला रविवारी कोल्हापूरला या. गाईडन्स सेमिनार आहे आपला. मी तुम्हाला सांगतो डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळे फोन नंबर तुम्हाला प्रोव्हाईड करेन. पिन कमेंट करून सुद्धा मी फोन नंबर प्रोव्हाईड करेन. का? कारण एक आमच्याकडे अशी इन्क्वायरी आली होती, की बुलढाण्याचे पालक आहेत, बुलढाणा आणि तिथून ते म्हणत होते, की "सर आम्ही येतोय, कोल्हापूरसाठी निघतोय." नको. तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये प्रश्न विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही त्यासाठी व्हिडिओ बनवू सेपरेट. पण बुलढाणा आणि कोल्हापूर हे अंतर खूप आहे. तर तुम्ही सांगली, कोल्हापूर भागातील असाल, तर तुम्ही मला कोल्हापूरमध्ये नक्की भेटायला या. बरं आता मेन विषयावर हे बोलूया आपण. विषय काय आहे, की डेट्स तर आल्या. ओके. मग ॲप्लिकेशन फॉर्म केव्हा सुटतील? तर त्यासाठी आपलं टेक एस्पिरेट चॅनल आहे. तिथे तुम्हाला डिटेल माहिती मिळेल बरं का. आणि उद्याच्या गाईडन्स सेमिनारला सुमित आणि प्रदीप सर दोघेही तिथे प्रेझेंट असणार आहेत. बरं, आता मुद्दा मी तुम्हाला सांगतो, काउंट करायला सुरुवात करा. 14 तारखेला सेकंड शिफ्ट आहे. सेकंड अटेम्प्ट आहे. मी चुकून शिफ्ट शब्द वापरतोय बरं का. सेकंड अटेम्प्ट 14 पासून आहे. आपल्याला पी विचार करायचा आहे बरं का. आता मी गंमत काय केली बघा. इथं वरती पी घेतलंय. पी इथे मात्र पी आणि पी त्यामुळे जे पी वाले आहेत ना, त्यांना एक नाही म्हणलं तरी 1 आठवडा जास्त मिळतोय. शेवटचा 1 दिवस महत्वाचा असतो. तिथं 1 आठवडा एक्सटेंड होतंय. बेस्ट आहे लक्षात घ्या. बरं. काउंट करूया डेज. 14 तारीख, 15, 16, 17 अरे संपली परीक्षा. 4 दिवस. फक्त 4 दिवस आणि लाखो मुलं. 4 दिवस आणि लाखो मुलं. ओके. गेल्या वर्षी 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 9 9 दिवस एक्झाम चालली होती. म्हणजे समजा टेंटेटिव्हली 18 शिफ्ट आहेत. इथं 8च शिफ्ट आहेत. म्हणजे इथं प्रॉब्लेम आता सांगतो, की प्रत्येक शिफ्टला नंबर ऑफ स्टुडंटची संख्या दुपटीपेक्षा वाढणार आहे. अरे ऑब्व्हियसली याचा पर्सेंटाइलवर इफेक्ट होणार. मग तुम्हाला सांगतो इथं एकच उपाय आहे. इथं सुद्धा सांगतो 11 तारखेपासून 19 तारखेपर्यंत. इथं नंबर ऑफ शिफ्ट जास्त आहेत बरं का. नंबर ऑफ शिफ्ट शब्द तिथं बरोबर आहे. पहिल्या अटेम्प्ट आणि तो कंपल्सरी आहे बरं का बाळांनो. पहिला अटेम्प्ट कंपल्सरी असं ते ट्वीटमध्ये होतं लक्षात घ्या. ॲक्चुअली दोन्हीपैकी कुठलाही एक अटेम्प्ट कंपल्सरी असलं तरी चाललं असतं. पण आता गव्हर्नमेंटचे नियम म्हणजे नियम. त्या ट्वीटमध्ये मी बघितलंय. YouTubeवर तुम्ही प्रत्येक चॅनलवर ऐकलं असेल, की फर्स्ट अटेम्प्ट कंपल्सरी आहे. मग त्याचे फॉर्म केव्हा सुटतील? प्रदीप सरांचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आम्ही डिटेल तुम्हाला व्हिडिओ देतोय. बरं, इथं नंबर ऑफ शिफ्ट जास्त आहेत. काही हरकत नाही. पण इथं कमी आहेत. आपण दोन्ही अटेम्प्ट देणार आहे. होय, दोन्ही अटेम्प्ट द्यायचे आहेत. का एक अटेम्प्ट द्यायचा सांगा बघू? हां, जर पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला 100 पर्सेंटाइल पडले, तर दुसरा देऊ नका. पण पहिल्या अटेम्प्टमध्ये 99.0 मिळाले, द्यावंच लागणार आहे. कारण आपल्याला कायम जास्त मार्क पडण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे प्रॉब्लेम कुठे होणार आहे? इथं 100 पर्सेंटाइलची मुलं असणार आहेत, इथं पण असणार आहे, तेव्हा कट ऑफ इन्क्रीज होईल टॉपच्या कॉलेजमध्ये मला मान्य आहे. पण ह्याचं काय करू मी? हां, नंबर ऑफ स्टुडंट्स वाढणार आहेत. त्याच्यामुळे मला काय करावं लागणार आहे? साधा मी उपाय सांगतो मला काय करावं लागणार आहे. ते क्लिअरली सांगतो. एक उपाय आहे, की मला माझा स्कोर इम्प्रूव्ह करावा लागेल. बाकीचं काही नाही. हो. मला माझा स्कोर एवढा आणायचा आहे, इतका चांगला स्कोर करायचा आहे, की मला चांगले पर्सेंटाइल आलेच पाहिजेत. बरं चांगला स्कोर म्हणजे काय रे? सेफ स्कोर म्हणजे किती? सांगतो. तुम्हाला 200 पैकी जर 120 प्लस स्कोर झाला, तुम्ही सुखी समाधानी मुलं असणार आहेत. तुम्हाला 98.8, 98.7 क्लोज टू 99 पर्सेंटाइल मिळतील. हां. पण त्यात मग तुम्ही व्ही-आय-टी मिळालं, कॉलेज मिळालं, की त्यात सॅटिस्फाईड राहायचं. बरोबर आहे. हां, नाही पण मला असं पी-आय-सी-टी पाहिजे. बघा काय पाहिजे? पी-आय-सी-टी पाहिजे. तर पी-आय-सी-टीसाठी माझा सांगतो, माझ्या एका स्टुडंटला ना सांगतो 99.3 पर्सेंटाइल होते. मिळालं की पी-आय-सी-टी आणि त्याचा स्कोर होतोय त्यापेक्षा जास्त स्कोर मी इथे लिहिणार आहे, की मला 140 प्लस पाहिजे. हां, 140 प्लस पाहिजे. पी-आय-सी-टी काठावरचे चान्सेस बरं का. सी-ओ-ई-पी सी-ओ-ई-पी पाहिजे तर मला 160 प्लसकडे गेले पाहिजेत. म्हणजे सी-ओ-ई-पी तुम्ही चांगल्या ब्रांचकडे जाऊ शकताय. सगळ्या ब्रांच चांगल्याच आहेत. ओके. पण त्याचं कट ऑफ जास्त आहे त्याला तुम्ही चांगली ब्रांच म्हणताय. मग 160 प्लस. पण हा बेस आहे बरं का. सी-ओ-ई-पी तुम्हाला सी-एसच पाहिजे असेल, तर 170 प्लसकडे गेलं पाहिजे.
ओके. आता आणखीन एक शॉकिंग मी तुम्हाला सांगतो. सारखं सांगितलं परत सांगणार आहे. माझ्याकडे 77% मार्क असणारी 3 मुलं होती. 67 मार्क असणारा पण एक स्टुडंट आहे. त्यातला 67 रिपीट करतोय. ओके. रिपीट करतोय लक्षात घ्या. रिझन सांगतो. 77 ला क्लोज टू 90 पर्सेंटाइल होतं आणि 67 ला 62 पर्सेंटाइल. 10च मार्कामध्ये जमीन-आसमानचा फरक पडतोय पर्सेंटाइलमध्ये. 10च मार्कांमध्ये जमीन-आसमानचा फरक पडतोय पर्सेंटाइलमध्ये. अगदी जमीन-आसमानचा म्हणूया आपण. त्यामुळे एक-एक मार्क इथे इम्पोर्टंट आहेत. एक-एक मार्क. मग तुमचं एकच टार्गेट आहे, की मला माझा स्कोर हा प्रचंड वाढवायचा आहे. बरं याच्यासाठी काय करायचं? तर याच्यासाठी सांगतो क्लिअरली, क्लिअरली. केमिस्ट्रीत मला पाडायचे आहेत 50 पैकी 50 मार्क. आणखीन एक सांगतो. एक खूप छान कॉमेंट होतं रे. बघा माझ्या एका व्हिडिओ खाली खूप छान एका मुलाने कॉमेंट केलं होतं. त्याचं म्हणणं काय होतं बघा, की तो काय म्हणतोय, की 100 पैकी 80% मुलं अशी आहेत, की ज्यांनी अजून काहीच केलं नाहीये. सिरियसली त्याचं म्हणणं पटलं मला. होय, काहीच केलेलं नाहीये. अशी भरपूर मुलं आहेत. आता कॉमेंट शोधायला वेळ लागेल, पण त्याचं कॉमेंट मला माहिती आहे ना. दुसरी गोष्ट, त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की 2 वेळा आता एक काम करूया, जाऊया टाईम टेबलकडं. 11 पासून 19 पर्यंत. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 ते 9 आणि हे 4, 13. 13 दोन्ही 26. 26 शिफ्ट म्हणजे एका दिवशी 2 शिफ्ट असतात ना. मग 26 शिफ्टमध्ये कुठले नवीन प्रश्न आणायचे? क्वेशन रिपीट होणारच आहेत. होणार आहेत हे सत्य आहे. पण जर परफेक्ट अभ्यास केला, रट्टा न मारता, फॉर्म्युले तुम्हाला सगळे सांगता येत असतील, त्याचा वापर करता येत असेल, तर जमलं सगळं म्हणून लक्षात ठेवायचं. बरं मग असे काय टेक्निक्स आहेत, काय करता येईल याच्यासाठी तर हा गाईडन्स सेमिनार आहे. पण हा गाईडन्स सेमिनारमध्ये पालकांची उपस्थिती अपेक्षित आहे जास्त. ओके. या 2 महिन्यात आपण मुलांना कसा सपोर्ट दिला पाहिजे, काय केलं पाहिजे, कुठं मुलांना तुमच्या सपोर्टची गरज आहे, गरज आहे. मी याच्यावर सेपरेटली व्हिडिओ बनवण्यास सांगतो. अगदी मी संध्याकाळीच तो अपलोड करेन. मुलांना पालकांच्या सपोर्टची खरोखर गरज आहे. चांगल्या मुलांना. अरे, अ, सांगू का तुम्हाला मी, मिळून काम केलं तर यश मिळतं. 90% काम विद्यार्थ्यांना करायचंय. पण ते 10% जे आहे ना, पालक, आमचा रोल तो अतिशय इम्पोर्टंट आहे. बरं, लक्षात ठेवा, काहीही येऊ दे, मला माझा स्कोर इम्प्रूव्ह करायचा आहे. स्कोर इम्प्रूव्ह केलं की पर्सेंटाइल येणारच आहे चांगलं. मग मला पाहिजे ते कॉलेज मी मिळवू शकतोय. हा ॲटिट्यूड ठेवायचा आहे. मग कोल्हापूरची मुलं भेटूया उद्या आपण कोल्हापूरमध्ये. टायमिंगसाठी याच्यासाठी आम्ही दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल नक्की करा. ऑल द बेस्ट.